नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं अश्विनीज मधुरवाणी या चॅनलवरती। आणि प्रेक्षकांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट्स जे आहेत ते आपण पाहत असतो। तर प्रेक्षकांनो, आजच्या व्हिडिओमध्ये ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग म्हणजेच प्रेक्षकांनो 5 एप्रिलचा भाग आपण पाहत आहोत बरं का। तर आजच्या भागामध्ये काय घडलेलं आहे तुम्हाला माहिती आहे का? सचिनला जे अस्मिताच्या डॅडने जे मॅनेजरला बोलून अस्मिताचे अकाउंट जे आहे तात्पुरते बंद करण्यासाठी सांगितले होते, आणि त्याचा मेन पुरावा जे आहे किंवा सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते सचिनच्या हाती लागलेला आहे। आणि प्रेक्षकांनो, ते फुटेज जे आहे तो सचिन आता अस्मिताला दाखवणार आहे। हे सर्व जे काही आहे ते आपण या भागामध्ये पाहणार आहोत। तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये सुरुवातीला बघा, चैतन्य, अर्जुन आणि त्या लॅबचे जे डॉक्टर आहेत ते तो रिपोर्ट जो आहे जो तन्वीने गायब केलेला असतो तो रिपोर्ट शोधण्यासाठी आलेले आहेत। आणि त्यावेळेस बघा, डॉक्टर म्हणतात की जर आपल्याला जो केस आहे तो कोणाचा आहे हे आपण सांगू शकत नाही, परंतु जर त्याच व्यक्तीचा जर केस असेल तर दोन्हीचेही रिपोर्ट 100% मॅच होतात। आता प्रेक्षकांनो, यावेळेस बघा, चैतन्य म्हणतो की अर्जुन, तो केस जरी सापडला तर तो कोणाचा आहे हे आपल्याला काहीही झालं तरी आपल्याला तो रिपोर्ट शोधायलाच हवा। आता त्यावेळेस बघा, मग प्रेक्षकांनो इथे चैतन्य होकार देतो आणि दुसरीकडे बघू शकतो की तो रिपोर्ट्स म्हणजे तो जो काही केस होता तो तन्वीचाच होता का, खऱ्या तन्वीचा होता का, तो केस प्रियाचा होता, हे आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आज हा रिपोर्ट जो आहे तो आपल्याला शोधायला पाहिजे। आता प्रेक्षकांनो, सुभेदारांच्या घरात बघा, कल्पना, विमल या दोघी ते बसलेल्या असतात आणि त्यावेळेस सायली ही काहीतरी करत असते आणि तन्वी जी आहे ती लोणच्याचा मसाला भाजत असते। आता प्रेक्षकांनो, इथे बघा, तन्वी ही कल्पनाला म्हणते की आई, आपल्याला लोणचाचा मसाला जो आहे तो बाजारात विकत मिळतो की ग, मग घरी कशाला करायला पाहिजे? मग त्यावेळेस बघा, कल्पना म्हणते की अगं तन्वी, माहितीये मला बाजारात विकत मिळतो, पण पूर्णाजीला घरीच बनवलेला मसाला आवडतो। मग त्यावेळेस बघा, तन्वी म्हणते की घरात केला काय आणि बाजारात केला काय, चव तर सेमच असते ना। मग त्यावेळेस बघा, विमल म्हणते की नाही तन्वी ताई, घरात केलेल्या मसाल्याची चव काही वेगळीच असते। मग त्यावेळेस बघा, तन्वी तो मसाला जो आहे तो भाजायला घेते, ती भाजत असते आणि तेवढ्यातच बघा, सायलीच्या डोक्यामध्ये कुसुम मावशीला फोन करण्याचं येतं। आणि मग बघा, सायली त्यावेळेस कुसुम मावशीला फोन करते आणि ती म्हणते की ताई, कशी आहेस तू, काय बरी आहे का वगैरे अशी विचारपूस झाल्यानंतर मग ती डायरेक्ट मुद्द्याला येते आणि त्यावेळेस ती म्हणते की ताई, माझ्याबरोबर ज्या 3 मुली होत्या त्यांचेही गाठोडे सापडत नाहीत, आणि माझ्याबरोबर ज्या मुली होत्या त्यांचे नाव वगैरे सांगते आणि त्यावेळेस ती म्हणते की माझंही गाठोडं सापडत नाही आणि त्या 3 मुलींचंही गाठोडं सापडत नाही। मग त्यावेळेस बघा, हे जे बोलणं आहे तेव्हा तन्वी ऐकत असते आणि त्यावेळेस मग तन्वी म्हणजेच प्रियाच्या डोक्यात विचार चालू होतो की हळूहळू सायलीचा विचार जो आहे तो अगदी गाठोड्यापर्यंत पोहोचत आहे, म्हणजेच सायली हळूहळू करून सर्व काही गाठोडे बाहेर काढणार, आणि ज्यावेळेस ते गाठोडं तिच्या हाती लागेल तर अख्ख्या सुभेदार कुटुंबाला कळेल की सायली हीच खरी तन्वी आहे। आणि तेवढ्यातच बघा प्रेक्षकांनो, सायलीच्या पायावर जी तुळशी पत्राची खूण आहे ती तन्वीला दिसते आणि त्यावेळेस इथे प्रिया म्हणते की जर ही खूण जर कोणी बघितली तर लगेचच कळेल की सायलीच ही खरी तन्वी आहे। आणि खरंच माझं नशीब आहे की सायलीला अजून माहीत नाही की खऱ्या तन्वीच्या पायावर अशी तुळशी पत्राची खूण आहे। आता प्रेक्षकांनो, इथे बघा, चैतन्य आणि अर्जुन इथं डस्टबिनमध्ये शोधत आहेत की ते रिपोर्ट जे आहे, जे केस आहे तो सापडेल का नाही, आणि ते शोधण्यामध्ये गुंग आहेत। त्यावेळेस बघा, चैतन्य म्हणतो की जर अर्जुन, आपल्याला ही माहिती जर पाहिजे असेल तर इथं शोधून काही उपयोग नाही, आपण डायरेक्ट प्रतिमा आत्यालाच विचारूया, तन्वी तुझ्याकडे आली होती का आणि तिने तुझा केस वगैरे घेतला आहे का? मग त्यावेळेस बघा, अर्जुन म्हणतो की माझ्या डोक्यात देखील हा विचार आला होता। मग त्यावेळेस इथे चैतन्य म्हणतो की आपण तेच करूया, डायरेक्ट प्रतिमा आत्याला फोन करून विचारूयात। आणि त्यावेळेस मग बघा, अर्जुन म्हणतो की ठीक आहे, आणि त्यावेळेस अर्जुन हा प्रतिमा आत्याला कॉल करतो आणि त्यावेळेस प्रतिमा आत्या म्हणते की हाय अर्जुन, कसा आहेस काय, अशी विचारपूस करते। आणि त्यावेळेस अर्जुन दुसरं काहीही न बोलता डायरेक्ट मुद्द्यावर येतो आणि त्यावेळेस तो म्हणतो की आत्या, या 2-3 दिवसांपूर्वी प्रिया तुझ्याकडे आली होती का? आणि त्यावेळेस बघा, इथे प्रतिमा सांगते की नाही रे, तन्वी माझ्याकडे नाही आली, पण तिने मला एका ठिकाणी बोलवलं होतं। आणि त्यावेळेस मग ती सांगते बघा,
तन्वीने मला एका ठिकाणी बोलवलं होतं आणि त्यावेळेस बघा प्रेक्षकांनो, इथे जसं प्रतिमा सांगते तसं इथे तन्वी वाट पाहत असते आणि एका हॉस्पिटल बाहेर ती उभा राहिलेली असते आणि तेवढ्यातच प्रतिमा तिथे येते आणि प्रतिमा विचारते की काय ग तन्वी, आज कसं काय मला बोलवलंस, तुला कशी काय माझी आठवण आली. आणि त्यावेळेस बघा प्रिया म्हणते की आई, अगं मी गणपतीच्या मंदिरात गेले होते आणि त्यामुळे तिला प्रसाद जो आहे तो तिला आणला आहे आणि त्याचबरोबर बाबांना तिथली बर्फी आवडते, तीही बाबांसाठी घेऊन आलेली आहे आणि ती बर्फी बाबांना दे. आणि त्यावेळेस बघा प्रतिमा म्हणते की काय ग तन्वी, तू मला एवढ्यासाठीच बोलावलंयस का. त्यावेळेस तन्वी म्हणते की हो अगं आई, प्रसाद देणंही महत्त्वाचं होतं ना. आणि काहीही न बोलता लगेच ती ऑटोला बोलवते आणि तिने लगेच मला बसवून दिलं. अशी जी स्टोरी आहे ती सर्व काही प्रतिमा इथं अर्जुनला सांगते आणि त्यावेळेस ती म्हणते की अर्जुन, त्या दिवशीचं वागणं मला जरा प्रियाचं विचित्रच वाटलं. आता प्रेक्षकांनो, इकडे बघा तन्वीच्या डोक्यामध्ये विचार चालू असतो की ही तुळशीपत्राची खून कोणालाही दिसायला नको आणि सायलीचा पाय जो आहे त्याला काहीतरी केलंच पाहिजे आणि जी तुळशीपत्राची खून आहे ती कायमस्वरूपीची मिटवली पाहिजे. आणि असा विचार बघा इथे प्रियाच्या डोक्यामध्ये चालू असतो आणि त्यावेळेस बघा प्रेक्षकांनो, ती कसलाही विचार न करता एवढी स्वार्थी विचार करते की ती जो गरम तवा आहे, मसाला भाजलेला तवा अतिशय गरम, तो खाली ठेवते आणि त्यावर सायलीला पाय देण्यासाठी प्रवृत्त करते. आता काय करते बघा प्रेक्षकांनो, यावेळेस इथे कल्पना प्रियाला विचारते की काय ग तन्वी, मसाला भाजून झाला का. त्यावेळेस ती म्हणते की हो. आणि मसाला बघण्यासाठी विमल आणि कल्पना तिच्याकडे निघतात. तेवढ्यातच बघा प्रिया त्या दोघी येण्याच्या अगोदर सायलीला बोलते की सायली, मला तिथली प्लेट देशील का. आणि असं बोलल्यानंतर सायलीही कसलाही विचार न करता तिला प्लेट देण्यासाठी जाते आणि प्रेक्षकांनो बघा त्याच वेळेस जो तुळशीपत्राचा खून असलेला पाय आहे, तो पाय जो आहे तो त्या तव्यावर पडतं आणि त्यावेळेस सायली जोरात किंचाळते, आई ग असं म्हणून जोरात आरडाओरडा करते. आणि बघा प्रेक्षकांनो, त्यावेळेस सायलीच्या अतिशय पायाला भाजलेला असतं आणि त्यावेळेस बघा प्रेक्षकांनो, जी खून आहे त्याच खुनेवर तिचा पाय भाजलेला असता आणि तिथील त्वचा जी आहे ती पूर्णपणे जळून गेलेली असते. आणि त्यावेळेस बघा इथे विमल म्हणते की सायली ताई, जरा खाली बघायचं ना. आणि त्यावेळेस बघा इथे प्रिया देखील म्हणते की हो, इकडे तिकडे बघत चालली, तुला खाली बघायला आलं नाही का. आणि खाली बघितलं असतंस तर तुझा पाय त्याच्यावर पडला नसता. आणि त्यावेळेस बघा कल्पना प्रियाला खूप ओरडते आणि त्यावेळेस ती म्हणते की अगं असं कोण करतं का, गरम तवा कोणी खाली ठेवतं का. त्यावेळेस प्रिया म्हणते की अहो, मला वाटलं वरती कोणाचा तरी हात भाजेल म्हणून तो तवा जो आहे तो मी खाली ठेवला. आणि त्यावेळेस बघा इथे सायलीला खूप भाजलेलं असतं, खूप त्रास होतो. आणि त्यावेळेस मग इथे कल्पना तिच्या पायावर पाणी टाकते आणि इथे बघा प्रियाला तिचा जो प्लॅन आहे तो सक्सेस झाल्याचा आनंद वाटतो. आणि त्यावेळेस तिथं कल्पना सांगते की जा लवकर अश्विनला कॉल कर. आणि प्रिया अश्विनला कॉल करण्यासाठी जाते. आणि प्रेक्षकांनो, इथे बघा अर्जुन जो आहे तो म्हणतो की प्रतिमा आत्याच्या सांगण्यावरून मला तरी असं वाटत नाही की प्रतिमा आत्याचा केस जो आहे तो तन्वीने घेतला असेल. आता त्यावेळेस बघा भाजलेला आहे हे सांगण्यासाठी कल्पना इथे अर्जुनला कॉल करते, परंतु अर्जुन काही तिचा कॉल रिसीव करत नाही आणि कॉल आलेला पाहतो, परंतु लगेच कट करून मोबाईल तो खिशामध्ये ठेवून देतो. आणि त्याचं मात्र लक्ष तो रिपोर्ट जो आहे तो शोधण्यासाठी चालू असतो. आणि त्यावेळेस बघा इथे डॉक्टरांना इथे चैतन्य विचारतो की डॉक्टर, आईचा आणि मुलीचा जो DNA रिपोर्ट्स आहे ते मॅच होईल का. मग त्यावेळेस बघा इथे डॉक्टर म्हणतात की 100% मॅच होत नाही. आईचा आणि मुलीचा रिपोर्ट जो आहे तो 50% मॅच होतो आणि 50% आईचे DNA जे आहे ते मुलीमध्ये आलेले असतात. आणि जर त्याच व्यक्तीचा म्हणजे मुलीचाच जर केस असेल आणि त्याच्यासाठी आपण DNA रिपोर्ट करत असलो आणि परत त्याच मुलीचा केस जर आणला तर रिपोर्ट हा 100% मॅच होतो. आणि त्यावेळेस बघा मग इथे अर्जुन म्हणतो की म्हणजे प्रतिमा आत्याचा आणि खरी तन्वी कोण आहे यांचा 50%च DNA मॅच होऊ शकतो. आणि त्यावेळेस बघा इथे चैतन्य म्हणतो की अर्जुन, आपल्याला इथे काहीही सापडणार नाहीये असं वाटतंय. आणि त्यावेळेस इथे अर्जुन म्हणतो की नाही, काहीही झालं तरी आपल्याला ते DNA रिपोर्ट जे आहेत ते शोधायचेच आहेत. आता सॅम्पल सापडत नाही, पण त्या सॅम्पलवरून हे लक्षात आलं असतं की ते सॅम्पल जे आहे ते प्रतिमा आत्याशी 100% मॅच होतंय का नाही. आणि त्यावरून हेही लक्षात आलं असतं की प्रियाने प्रतिमा आत्याचाच केस आणलाय का नाही. त्यावेळेस बघा चैतन्य म्हणतो की मला तर असं वाटतंय की प्रियाला हे 100% 50% असं काही माहीत नसणार. आणि मला तर वाटतंय ती ज्या अर्थी प्रतिमा आत्याला भेटली त्या अर्थी तिने प्रतिमा आत्याचाच केस आणला असणार. आता प्रेक्षकांनो, इथे बघा सर्वजण जे आहे ते सॅम्पल शोधण्यासाठी इथे चालू असतं.
आणि त्यावेळेस बघा अर्जुन डॉक्टरांना विचारतो की त्यावर काही अजून लिहिलेलं होतं का. मग त्यावेळेस डॉक्टर सांगतात की त्यावर प्रिया असं नाव लिहिलेलं होतं आणि त्याच्यावर असंही होतं की डोंट यूज दिस अशी स्ट्रिक्टली नोटीस देखील त्यावर लिहिलेली होती. यावेळेस बघा इथे अर्जुन जो आहे तो म्हणतो की थँक्यू डॉक्टर असं म्हणून सगळेजण परत शोधायला लागतात. आणि तेवढ्यातच परत मम्माचा कॉल अर्जुनला येतो, परंतु तेव्हाही अर्जुन तो कॉल काही रिसीव्ह करत नाही आणि एक डस्टबिन झाल्यानंतर परत दुसरी डस्टबिन जी आहे ती शोधायला जातो आणि ब्ल्यू डस्टबिनमध्ये त्याला जे सॅम्पल आहे ते प्रिया नाव असलेलं सॅम्पल बघा प्रेक्षकांनो इथं सापडलेलं आहे. आणि त्यावेळेस इथे अर्जुनला अतिशय आनंद होतो आणि तेव्हा तो म्हणतो की सापडलं सापडलं असं म्हणून तो जोरजोरात ओरडत असतो. आणि त्यावेळेस बघा इथे डॉक्टर म्हणतात की बरं झालं ते सॅम्पल तुम्हाला सापडलं, नाही तर आमच्या हॉस्पिटलमध्ये असं काय घडलं याचं मला टेन्शन आलं असतं. त्यावेळेस बघा परत डॉक्टर म्हणतो की मिस्टर सुभेदार तुम्हाला अजून या सॅम्पलची काही टेस्ट करून हवी आहे का. मग बघा त्यावेळेस अर्जुन म्हणतो की नाही हा केस कोणाचा आहे हे तर समजू शकत नाही. मग त्यावेळेस बघा डॉक्टर म्हणतात की जर तुम्ही याच व्यक्तीचा जर दुसरा केस आणला तर तो 100% मॅच होतो आणि मग तुम्हाला लगेच कळेल की तो केस कोणाचा आहे. आणि प्रेक्षकांनो बघा त्यावेळेस इथे अर्जुन म्हणतो की नाही आता तरी ते मला पॉसिबल नाही. आणि त्यावेळेस बघा अर्जुनला परत मम्माचा कॉल आलेला असतो आणि त्यावेळेस मम्माचा कॉल तो रिसीव्ह करतो. आणि तेव्हा मम्मा जे काही घरात घडलं म्हणजे कल्पना जे काही घरात घडलं सायलीला भाजलेलं वगैरे ते सर्व काही सांगते. आणि त्यावेळेस बघा अर्जुन कसलाही विचार न करता घराकडे निघतो. आता प्रेक्षकांनो इथे तन्वीने म्हणजेच प्रियाने अश्विनला घरी बोलवलेलं असतं आणि त्यावेळेस इथे अश्विन जो आहे तो म्हणतो की वहिनी तुझ्या पायाची त्वचा ही खूपच भाजलेली आहे आणि त्यामुळे तुला तो पाय पाण्यातही घालायचा नाही आणि जमिनीवरही अजिबात ठेवायचं नाही, थोडी काळजी घे. आणि यावेळेस बघा इथे प्रिया म्हणते की सायली खरंच माझं चुकलं, मला माफ कर, सॉरी, खरंच अगं मी खाली तवा ठेवायला नको होता. आणि त्यावेळेस बघा इथे सायली म्हणते की नाही मी माझ्या विचारत होते आणि त्यामुळे मीही बघितलं नाही आणि मलाही माहीत नव्हतं की असं तवा खाली वगैरे ठेवला असेल, त्यामुळे मी काही खाली बघून चालले नाही. आणि बघा प्रेक्षकांनो तेवढ्यातच अर्जुन जो आहे तो एवढा घाईघाईने येतो आणि त्यावेळेस तो म्हणतो की मम्मा तू मला फोनवर अर्धवट माहिती दिलीस. आणि त्यावेळेस खरंच तो खूप पॅनिक झालेला असतो. आणि तेव्हा बघा सायली म्हणते की अहो काहीही झालेलं नाही, मला फक्त भाजले, आता बरं आहे. अश्विन भाऊजींनी त्याला मलम वगैरे लावलेला आहे. आणि त्यावेळेस बघा अश्विनला अर्जुन म्हणतो की अश्विन चला आपण हिला आत्ताची आत्ता ॲडमिट करूयात. मग त्यावेळेस बघा अश्विन म्हणतो की नाही त्याची काहीही गरज नाही, पण फक्त तू जरा काळजी घे. आणि यावेळेस बघा इथे कल्पना जी आहे ती म्हणते की हो तुला खूप काळजी घेतली पाहिजे. आणि हो सायली आता अर्जुन जे काही सांगेल ते तू सर्व शांतपणे ऐकून घ्यायला पाहिजेस. त्यावेळेस बघा अर्जुन अश्विनला म्हणतो की अरे तू बँडेज बांध ना. मग त्यावेळेस अश्विन म्हणतो की नाही अरे दादा बँडेज वगैरे बांधायची काहीही गरज नाही. मग त्यावेळेस तो म्हणतो की मी वाटलं तर मी नंतर ड्रेसिंग करेन. असं म्हटल्यावर लगेच इथं अर्जुन म्हणतो की नाही ड्रेसिंग मीच करतो. असं म्हटलं बघा कल्पना म्हणते की अरे आपल्या घरात डॉक्टर कोण आहे, तू आहे का ती आहे, तू आहेस का तो आहे. मग त्यावेळेस बघा इथे अर्जुन म्हणतो की डॉक्टर जरी तो असला तर नवरा मी आहे आणि याची काळजी बघून खरंच इथे सायलीला खूप भरून येतं. आणि त्यावेळेस बघा प्रिया म्हणते की नाही खरंच चुकलंच माझं. आणि त्यावेळेस ती म्हणते की तुम्ही काहीही करू नका, आजपासून किचनचा ताबा मी पूर्णपणे घेईल. आणि त्यावेळेस बघा इथे कल्पना म्हणते की अर्जुन तू 2-3 दिवस कुठेही जायचं नाहीस, कारण तुझी बायको आमचं काहीही ऐकत नाही. आणि बघा त्यावेळेस लगेच अर्जुन म्हणतो की नाही मी माझ्या बायकोला सोडून 2-3 दिवस असंही कुठेच जाणार नाही. मग त्यावेळेस बघा लगेच चैतन्य म्हणतो की ऑफिसचंही तू काहीच टेन्शन घेऊ नको आणि मीटिंग्स जे आहे ते आपण ऑनलाईन करूच की. असं म्हटल्यावर बघा अर्जुन म्हणतो की हो मी कुठेही जाणार नाही आणि हो बायको आत्ताच्या आत्ता वरती जाऊन तू आराम करायचा आहेस. आणि त्यावेळेस बघा लगेचच सायली वरती जाण्यासाठी ती उठून उभा राहते आणि त्याचबरोबर लगेचच अर्जुन देखील उठून उभा राहतो. आणि तेव्हा लगेचच अश्विन म्हणतो की जे काही मेडिसिन आहे ते मी लिहून ठेवलेले आहेत, मी तेवढे घेऊन येतो. आणि असं म्हटल्यानंतर ते दोघेजणही उभा राहिलेले असतात. आणि त्यावेळेस बघा सायली चालत वरती जाण्यासाठी निघते. तेवढ्यातच लगेच अर्जुन म्हणतो की हां तू कुठे निघाली आहेस चालत. त्यावेळेस ती म्हणते की अहो वरती जायचं म्हटल्यावर चालत तर निघायलाच पाहिजे. आणि त्याच वेळेस बघा लगेच अर्जुन तिला पटकन उचलून घेतो आणि तो म्हणतो की तुला कुठेही चालत जायची गरज नाही आहे, मी आहे ना, मी घेऊन जातो तुला. असं म्हटल्यावर लगेच बघा
अर्जुन चैतन्याला म्हणतो की चैतन्य चल बेडरूममध्ये ये. असं म्हटल्यावर लगेच चैतन्य म्हणतो की एवढी रोमॅन्टिक फिल्म जी आहे ती फुकटमध्ये बघायची कोण सोडेल. असं म्हटल्यानंतर लगेच तो म्हणतो की मावशी तुला माहिती आहे का, हे सर्व जे काही आहे ना तो बहाणा आहे. पाय भाजल्याचं काही नाही ग, याला फक्त ना सायली वहिनीला उचलून घेण्याचा चान्सच पाहिजे असतो. असं म्हटल्यावर बघा इथे कल्पना म्हणते की हो मला माहिती आहे. असं म्हटल्यावर हे दोघे जणही तिथून जायला निघतात. इथे सायली म्हणते की सोडा हो, मला नका उचलून घेऊ, प्लीज सोडा मला खाली. असं म्हटल्यावर अर्जुन म्हणतो की नाही मी तुला खाली सोडणार नाही आणि कुठेही जाऊ देणार नाही. असं म्हटल्यावर बघा लगेचच इथे विमल म्हणते की अर्जुन दादा थोडं सांभाळून हा, मुद्दाम असं चिडवते. त्यावेळेस तो म्हणतो की हो हो माहिती आहे मला. असं म्हणून बघा हे दोघे जण अतिशय रोमॅन्टिकमध्ये तिथून तिला पायऱ्यांवरून इथे अर्जुन हा वरती रूममध्ये घेऊन जातो. आणि प्रेक्षकांनो तुम्ही बघत असाल की खरंच अर्जुनचं आपल्या बायकोवर खूप जीवापाड प्रेम आहे. एवढंसं जरी पायाला भाजलं तरी तो किती तिची जी आहे ती केअर करतो आहे आणि तिला बघा उचलून तो वरती घेऊन जात आहे. आणि त्याच वेळेस बघा प्रियाच्या मनात तिथे डोक्यामध्ये विचार चालू असतो की करा काय रोमॅन्स करायचा आहे तो करून घ्या, पण मला जे पाहिजे होतं ते मला मिळालं. आणि जेव्हा सायली तू खाली येशील तेव्हा तुझ्या पायावरचा जो डाग आहे तो नसेल. आणि बघा यावेळेस बघा इथे रूममध्ये आल्यानंतर सायली अर्जुनला विचारते की तुम्ही डॉक्टर विचाराकडे जाणार होतात मग काय झालं. आणि त्यावेळेस बघा इथे अर्जुन म्हणतो की हो जे काही आहे ते मला प्रूफ मिळालेला आहे. आणि त्यावेळेस तो म्हणतो की मला अजून एक पुरावा माझ्या हाती लागलेला आहे. तर प्रेक्षकांनो पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सचिनच्याही हाती काहीतरी पुरावा लागलेला आहे. बँकेमध्ये मॅनेजरला बोलत असताना डॅडचं CCTV फुटेज जे आहे ते याच्या हाती लागलेलं आहे आणि तो आता अस्मिताला दाखवेल का नाही हे पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. आणि अजून एक पुरावा तन्वीबद्दल इथे अर्जुनच्या हाती लागलेला आहे. तर ते जे काही आहे ते आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर प्रेक्षकांनो आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा आणि ठरलं तर मग या मालिकेचे धमाकेदार ट्विस्ट जे आहेत ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.